दादा आज निवेदन दिलंय, काय निवेदनामध्ये मागण्या केल्या प्रशासनाकडे? हे निवेदन आम्ही संपूर्ण बारामती आणि बारामती हॉटेल असोसिएशन, बारामती व्यापारी महासंघ आणि बारामतीच्या जनतेच्या वतीने हे आपण निवेदन रामसाहेबांना दिलेलं आहे. परत आपण बुधवारी येऊन त्यांना भेटणार आहे की बारामती असेल किंवा महाराष्ट्रामध्ये LPG गॅसची खूप मोठी टंचाई इथं आहे आणि बारामतीला कधीच आदरणीय दादांनी साहेबांनी कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. आणि आता आपल्या इथं गॅसची खूप मोठी अडचण आलेली आहे. मग डोमेस्टिक गॅस असेल किंवा कमर्शियल गॅस असेल, दोन्ही गॅस आपल्याला इथं मिळत नाही. बारामतीत जे काय एजन्सीज असतील त्यांच्याकडं आता किती स्टॉक शिल्लक आहे, आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत किंवा जे हॉटेलचे जे मालक आहेत, ज्यांचा व्यवसाय त्याच्यावर चालतो, अशा लोकांना आपण गॅस देण्याचा एक प्रयत्न करतोय. आणि बुधवारी परत आपण इथं येणार आहे आणि त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करणार आहे. दादा, एका बाजूला काही आज संसदेत मुद्दा मांडलाय, गॅस पुरवठा होत नाही, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की घरगुती गॅसचा व्यवस्थित पुरवठा होतो. घरगुती गॅसचा पुरवठा होत नाही आहे. तुम्ही लोकांमध्ये जावा, लोकांना विचारा की त्यांना गॅस मिळतोय की नाही मिळत आहे. आज पण अनेक बारामतीकर माझ्यासोबत इथं आलेले प्रांत कार्यालयात, त्यांचे पण काही विषय होते, त्यांचे काही मुद्दे होते. 40 दिवस झाले त्यांचं नाव तिथं नोंदवून घेतलं आहे, तरी पण त्यांना आज घरगुती गॅस तर मिळत नाही आहे. त्याच्यामुळं वस्तुस्थिती ही आहे किंवा फॅक्ट हा आहे की आपल्या इथल्या लोकांना गॅस घरगुती किंवा कमर्शियल मिळत नाही. दादा, बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे, तसं तुमच्या पक्षाकडून काय भूमिका असणार आहे? आता सकाळी आदरणीय ताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका तीच असणार आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, मग महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, साहेब, ताई, मी, आमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा आहे आणि बारामतीकरांची पण इच्छा आहे की ही बारामतीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, ती बिनविरोध झाली पाहिजे. आणि आमच्याकडून महाविकास आघाडीकडून बारामतीसाठी कुठलाही उमेदवार तिथं दिला गेला जाणार नाही आहे. आमच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करायचा एक प्रयत्न असणार आहे. आम्ही कुठलाही उमेदवार इथं देणार नाही आहे. उलट आम्ही सुनेत्रा काकींना साथ देऊ, त्यांना सपोर्ट करू आणि त्यांना मदत करू. बारामतीचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय साहेब ताईंच्या मार्गदर्शनाखाली, काकींच्या मदतीने बारामतीच्या जनतेचे सगळे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. आता बारामतीमधील काही धनगर समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे सर्वोपचार रुग्णालयाला दादांचं नाव दिलं होतं, त्या संदर्भात त्यांनी मोर्चा देखील काढलेला होता. आणि आता पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती. काय ते रुग्णालय खरं तर इथं आणलं दादांनी, ते नाव दिलं दादांनी आणि दादांचं खूप मोठं योगदान आहे त्या हॉस्पिटल इथं बारामती तालुक्यात आणण्यामागे. मग ते रुग्णालय असेल किंवा आपलं जे आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याला पण दादांचं नाव दिलं गेलं आहे. शेवटी पवार कुटुंबांनी, साहेब असतील, दादा असतील, कधीच आम्ही असं राजकारण केलं नाही किंवा हा कुठल्या जातीचा आहे किंवा तो कुठल्या धर्माचा आहे असं कधीच आम्ही तरी बघितलं नाही. आणि त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे, त्यांना आम्ही समजून सांगायचा एक प्रयत्न करणार आहे की दादांचे शेवटी तालुक्यावर उपकार आहेत. त्यांनी खूप काय आपल्यासाठी केलं आणि आज ही निवडणूक त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून बिनविरोध करावी आणि हीच खरी त्यांच्यासाठी बारामतीकरांकडून एक छोटीशी श्रद्धांजली असेल असा एक विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आणि काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध जावी ह्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून
एकत्र करू. आता त्यांनी काही भूमिका वेळापूर्वी मांडली आहे तुम्ही की असं म्हणालात की आम्ही काकींच्या मार्गदर्शनाखाली काम करू, साहेबांच्या मार्गदर्शन. राष्ट्रवादीचे विलिनीकरणाचं काय झालं या संदर्भात? या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली का? 2 स्प्लिट आहेत आणि ते कायम पुढे चालू राहणार? नाही, आता काय की त्या चर्चेत मी नव्हतो, त्याच्यामुळं काय झालं किंवा इथून पुढं काय होणार आहे मला तर सांगता येणार नाही. जे आपले सगळे वरिष्ठ नेते आहेत किंवा जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते तुम्हाला या गोष्टीवर या मुद्द्यावर सांगू शकतील. पण आज सुनेत्रा काकी हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एक कार्यकर्ता म्हणून, एक नागरिक म्हणून, एक पुतण्या म्हणून मी त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि जर लोकांचे काही प्रश्न असतील किंवा लोकांची काही कामं असतील तर मला एक विश्वास आहे की ते कामं 100% मार्गी लावतील आणि ते लोकांच्या फायद्यासाठी ती कामं करतील. जी पोटनिवडणूक आता तुम्ही बिनविरोधसाठी आता जी बोललाय, ज्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय त्यांनी असं म्हटलंय की जर शासनाने जो 2 मार्च रोजी जो GR काढलाय तो GR जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ही निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. या संदर्भात सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडावी असं देखील त्यांनी म्हटलंय. तुम्ही सुनेत्रा पवारांशी उपमुख्यमंत्री या नात्यानं या सगळ्या विषयावर तुम्ही बोलणार आहेत, कारण सकल धनगर समाजामध्ये या सगळ्या प्रकरणामुळे नाराजी पसरली आहे. काय तो निर्णय फक्त काकींनी एकट्याने घेतलेला नाही आहे. सुनेत्रा पवार वहिनींनी, काकींनी एकट्याने तो निर्णय घेतलेला नाही आहे. हा महाराष्ट्र सरकाराचा, शासनाचा एक GR निघालेला आहे. मग सगळे जे आमदार, सगळे जे तिथं मंत्रिमंडळात जे आहेत, सगळे जे पक्ष आज महायुतीमध्ये जे आहेत, सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही आपल्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना हा प्रश्न विचारा. दादा, लक्ष्मण हाकेचं नाव चर्चेत आहे बारामतीतून निवडणूक लढणार. कसं वाटतं एकंदरीत हाईट बघताना? कसं वाटतं जर झालीच तर? एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. ते कुठेही जाऊन निवडणूक लढू शकतात, कुणाच्या विरोधात कधीही निवडणूक लढू शकतात. जर त्यांची इच्छा असेल तर मग ते निवडणूक लढू शकतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.